नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. सध्या मीडियामध्ये जे काही प्रकरण चालू आहे त्याच्यामध्ये राजेश एक्सपोर्ट, त्यामध्ये केलेली एल-आय-सीची गुंतवणूक आणि सोशल मीडियामधून येणारे अनेक वेगवेगळ्या मीडिया इन्फ्लुएन्सरचे व्हिडिओ, की एल-आय-सी डुबणार, एल-आय-सी पैसे लॉस झालेत, अडकलेत. त्याची रिॲलिटी मी तुम्हाला सांगतोय. कारण भारतामध्ये टी-आर-पी वाढवण्यासाठी बऱ्याच मीडिया अशा काही बातम्या देतात. पण त्यामधलं सत्य जर आपण बघितलं, तर ते खूप महत्त्वाचं आहे. आता पहिलं आपण बघूया, की राजेश एक्सपोर्ट आणि एल-आय-सीचं नेमकं प्रकरण काय? आता इथे जर बघितलं आपण, तर राजेश एक्सपोर्ट कंपनी जी काय आहे, ती गोल्ड फर्निशिंग किंवा गोल्ड मॅन्युफॅक्चरिंग वगैरे या सेगमेंटमध्ये काम करते. सर्वात महत्त्वाची कंपनी सुरुवात कधी झाली, तर 1995 मध्ये बंगळुरूमध्ये सुरुवात झाली. दुसरं महत्त्वाचं, मार्केट क्रॅश झाल्यानंतर त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल किती आहे? पोस्ट क्रॅश तर 600 कोटीचं आहे. आणि चेअरमन कोण आहे? तर राजेश मेहता आहेत. आता यामध्ये आपण डिटेल बघूया, की एल-आय-सीचं नेमकं काय प्रॉब्लेम झालेला आहे किंवा एल-आय-सीचा लॉस किती झालेला आहे. आज सोशल मीडियामध्ये फक्त अमाउंट येत आहेत. पण त्या संस्थेची जर तुम्ही डिटेल माहिती बघितली, तर कळते की किती स्ट्रेंथ आहे. आता उदाहरण समजून घेऊ, की याच्यामध्ये एल-आय-सीचा जो काही मार्केट शेअर आहे, तो आहे 250 कोटी ते 340 कोटी या दरम्यान ती अमाउंट आहे आणि त्यांची स्टॉक्स किती होल्ड आहेत, तर 3,18,75,887 स्टॉक्स हे एल-आय-सीकडे आहेत. बरं, हे स्टॉक्स काय आहेत? तर आत्ता हे स्टॉक्स एल-आय-सीने विकलेत का? नाही. ते होल्ड करून ठेवलेत. बरं, या स्टॉकचे व्हॅल्युएशन बघितलं तर आता किती आहे? क्रॅशनंतर 350 ते 400 कोटीच्या आसपास आहे. सो आता इथे जर आपण बघितलं, तर एल-आय-सीचं टोटल मार्केटचा येऊन जर बघितला आपण 2026 पर्यंतचा, तर तो आहे 57,29,396 कोटी. आता 57,29,396 कोटीचा जो काही मार्केट कॅपिटल आहे, एम आहे. ह्या एमच्या अंतर्गत आपण जर बघितलं, जी आता एल-आय-सीला लॉस झालाय, त्याचं पर्सेंटेज किती आहे? तर ते पर्सेंटेज आपल्याला बघायला भेटेल की 0.052% म्हणजे एकदम निग्लिजिबल आहे. याचा इम्पॅक्ट काही एल-आय-सीवर होणार नाहीये. बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज जे काही आपण पैसे गुंतवणूक केले जातात किंवा जे नॉर्मल इन्व्हेस्टर एल-आय-सीकडे गुंतवणूक करतो, तर त्या गुंतवणूकदाराला सुद्धा अपेक्षा असते की मला चांगले रिटर्न मिळायला पाहिजे. चांगले रिटर्न मिळायला पाहिजे, त्यामध्ये गुंतवणूक आली. जर गुंतवणूक आली, जर त्या एल-आय-सीनी जर समजा 10 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असेल आणि जर एका कंपनीमध्ये लॉस झाला, 9 कंपनीमध्ये प्रॉफिट होत आहे. त्यामुळे ह्या गोष्टीचा काही असा काही मोठा इम्पॅक्ट नाही आहे, की जो आज सोशल मीडियामध्ये होतोय आणि हे रिॲलिटी कुणीही सांगत नाही आहे. मग त्यानंतर एक सांगितलं जाते, की एल-आय-सीचे स्टेक जे आहेत राजेश एक्सपोर्टमध्ये 10% आहेत. आता टोटल जर बघितलं, तर राजेश एक्सपोर्टच्या 10% आहेत. एल-आय-सीचे टोटल 10% नाही आहेत. एल-आय-सीचे 10% म्हणजे ही अमाउंट अराउंड जवळ-जवळ 5,70,000 कोटी होती. तेवढी अमाउंट नाही आहे. राजेश एक्सपोर्ट कंपनीचं जे व्हॅल्युएशन आहे त्याच्या 10% आहेत. हे समजणं गरजेचं आहे. यामध्ये आता आपण नेक्स्ट जर बघितलं, रिॲलिटी काय आणि आपल्याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून काय गोष्टी हायलाइट केल्या जातात. तर एल-आय-सीचं काय आहे, की एल-आय-सी कोलॅप्स होणार, इन्व्हेस्टरच्या पॉलिसीवरचे मनी स्कॅम कंपनीमध्ये जात आहेत. एल-आय-सी प्लेस्ड सेक्रेटरी विथ राजेश एक्सपोर्ट. तुमची एल-आय-सी पॉलिसी रिस्कमध्ये आहे. ह्या सर्व गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून येतात. पण जर फॅक्ट बघितली आपण, तर याच्यामध्ये आता टोटल आपण थोडंसं या बेसिक गोष्टीवर येऊया. आता इथे जर आपण बघितलं, तर टोटल 57 लाख कोटीचा ईएम आहे. त्यानंतर 56 लाख कोटी ही टोटल ॲसेट 2025 ला होते. 2026 ला 57 लाख कोटी आहे. इथे टोटल इक्विटी शेअर जर बघितलं, तर 1,28,000 कोटीचं इक्विटी शेअर्स आहेत आणि मार्केट शेअर्स किती आहे? तर त्या ठिकाणी जर बघितलं आपण, तर 66% मार्केट शेअर आहे. त्याचबरोबर आता हे 2025चा मी प्रॉफिट सांगतोय. 2025चा प्रॉफिट किती आहे? 48,320 कोटी रुपये आणि त्याच्यामध्ये 350 कोटीचा लॉस म्हणलं, तर त्यामध्ये काही मोठी गोष्ट ही हायलाइट किंवा ह्या गोष्टी आज जे सोशल मीडियाला होत आहेत, ते तेवढी हायलाइट होण्यासारखी गोष्ट नाही आहे. पण टी-आर-पीसाठी ह्या गोष्टी होत आहेत. पण रिॲलिटी ही आहे, की एल-आय-सीला 1ही टक्क्याचा त्याला अजिबात इम्पॅक्ट मोठा मेजर नाही आहे. कारण हे स्टॉक्स होल्ड आहेत. ज्यावेळेस एल-आय-सी मध्ये किंवा जे स्टॉक्स सेल करेल, त्यावेळेस ते पैसे मिळणारच आहेत ना. एखाद्या कंपनीमधली भागीदारी काय होते, की व्हॅल्युएशन हे कमी जास्त होतं. उद्या राजेश एक्सपोर्टचा रिपोर्ट नील आला आणि जर समजा त्यामध्ये आणखी काही परदेशी गुंतवणूक वाढलीच, त्या स्टॉकची प्राईस वाढली, तर मार्केटचं व्हॅल्युएशन पण वाढणार आहे. तर ॲक्चुअल आहे, की नेट प्रॉफिट जर बघितलं आपण 48,000 कोटी होतं
आता आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूया की LIC पॉलिसी गॅरंटेड का आहे. तर त्याचं रिझन आहे की LIC पॉलिसीला आपल्याला एक सॅव्हरेन गॅरंटी म्हणून एक ॲक्ट आहे. हा सॅव्हरेन गॅरंटी जो ॲक्ट आहे तो पहिला SGBला मिळतो, सॅव्हरेन गोल्ड बॉन्डला, आणि दुसरा मिळतो LIC पॉलिसीला. ह्या ॲक्टच्या अंतर्गत काय आहे की जी काही तुमची गुंतवणूक आहे त्या पूर्ण गुंतवणुकीची गॅरंटी सेंट्रल गव्हर्नमेंट होतं. जी काही एक्झॅक्ट अमाऊंट आहे तुमची त्या अमाऊंटची. आज जर तुम्ही RBIमध्ये किंवा RBIच्या थ्रू बँकेमध्ये गुंतवणूक केली, तुमची 50 लाखाची FD असेल तर फक्त 5 लाखाची गॅरंटी आहे. पण ही गुंतवणूक तुमची LICमध्ये असेल तर त्या पूर्ण अमाऊंटची गव्हर्नमेंट गॅरंटी घेतं. आता सॅव्हरेन गॅरंटी काय आहे, तर यामध्ये जे काही आपल्या पॉलिसीची अमाऊंट आहे ती पूर्ण गॅरंटेड आहे. याचा जो ॲक्ट आहे तो 1956च्या ॲक्टच्या अंतर्गत ही गुंतवणूक आहे आणि दरवर्षी हे फायनान्स मिनिस्ट्री कन्फर्म करतात. आता 2025ला जे फायनान्स मिनिस्ट्री होते पंकज चौधरी सर, त्यांनी सुद्धा कन्फर्म केलं की ही आपल्याकडे सॅव्हरेन गॅरंटी आहे तशी पुढे कंटिन्यू आहे. सो एवढी सेफ गुंतवणूक आहे, त्याच्यामुळं इन्व्हेस्टरनी किंवा पॉलिसी होल्डरनी पॅनिक होण्याची गरज नाही आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तर राजेश एक्सपोर्टकडून सुद्धा काही गोष्टी त्यांनी क्लिअर केलेल्या आहेत की LICची अमाऊंट्स किती आहे किंवा काय, LICची पोझिशन किती आहे. थोडंसं आपण हे प्रॉफिट बघूया की यामध्ये प्रॉफिट कसं त्यांना गेन झालं. LICचं 2020मध्ये कोरोनाच्या काळामध्ये प्रॉफिट किती होतं, 2700 कोटी. 2021मध्ये 2900 कोटी, 2022मध्ये 4000 कोटी आणि 2023मध्ये डायरेक्टली 36,000 कोटी, 2024मध्ये 40,000 कोटी, 2025ला 48 आणि 2026ला 57,453 कोटी रुपयाचं प्रॉफिट आहे. आणि त्याच्या अंतर्गत आता लॉस किती आहे, 350 कोटीचा. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की ही किती गोष्ट आपण सिरियस घ्यायची. आणि ठीक आहे ना, जर हे गुंतवणूक केल्याच नाही तर रिटर्न कसे मिळणार. त्यामुळे गुंतवणूक करण्यासाठी रिटर्न तर आपल्याला करावेच लागणार. आणखी एक सोपं उदाहरण देतो. समजा एखादा व्यक्ती जॉब करतोय आणि त्या व्यक्तीचं वर्षाचं उत्पन्न आहे 4 लाख रुपये आणि त्या व्यक्तीचे समजा 2,000 रुपयाचा कुठेतरी लॉस झाला. त्या व्यक्तीला काय इम्पॅक्ट होणार आहे. त्या 2,000 रुपयाच्या लॉसमुळं 4 लाख रुपये कमवणाऱ्या व्यक्तीला काही प्रॉब्लेम होणार आहे का, नाही होणार ना. तसं LICच्या बाबतीमध्ये 350 कोटीचा जो काही लॉस आहे, 57 लाख कोटीचं मार्केट कॅपिटल आहे. त्याच्यामुळं त्याचं हे नगण्य आहे, पण ही मीडियामध्ये रिॲलिटी येत नाही आहे. आता थोडंसं आपण जर यामध्ये AUM बघितला तर किती पद्धतीने AUM आता वाढत गेला आहे. तर या ठिकाणी आपण काही थोडं फिगर बघूयात. 2020-21 मध्ये 36 लाख कोटीची LIC टोटल नेटवर्थ होती. 2020-21 मध्ये आणि 2025-26 मध्ये आहे 57 लाख कोटी. म्हणजे जवळजवळ 21 लाख कोटीची नेटवर्थ LICची पाठीमागच्या 5 वर्षात वाढलेली आहे. किती, 21 लाख कोटी. आता ह्या 5 वर्षामध्ये लॉस किती झाला असेल LICचा. आता जर आकडेवारी बघितली 2-3 ठिकाणच्या ह्याच्यामध्ये, समजा 500 ते 600 कोटीचा LICचा लॉस झाला असेल, नेटवर्थ वाढली 21 लाख कोटीनी. म्हणजे आता इथे जर बघितली ही आकडेवारी तर तुमच्या लक्षात येईल की हे एकदम नॉमिनल अमाऊंट्स आहे आणि जे प्रॉफिट झाले ते अमाऊंट खूप जास्त आहे. पण ह्या गोष्टी मीडियामध्ये सांगायला पाहिजे की 21 लाख कोटीचं प्रॉफिटसुद्धा झालेलं आहे. हे कुठंही येत नाही आहे. त्यामुळं पॅनिक होण्याची गरज नाही आहे. आता यामध्ये जर बघितलं तर टोटल आता ही जी आकडेवारी सांगतो ही खूप महत्त्वाची आहे. यामध्ये टोटल जर आता आपण अलोकेशन वाईज जर बघितलं ग्लोबल ग्रँटमध्ये LICचं व्हॅल्युएशन कुठं आहे, तर LICची इकॉनॉमी जर बघितलं तर $663 बिलियन ही LICची इकॉनॉमी आहे. त्याच्यानंतर इंडियामध्ये नंबर 1 आहे. सर्वात महत्त्वाचं 29 कोटी पॉलिसी होल्डर आहेत. हा सर्वात महत्त्वाचा आकडा आहे. कारण 29 कोटी पॉलिसी होल्डर म्हणजे एखाद्या देशाची लोकसंख्या सुद्धा एवढी नव्हती, जे छोटे देश आहेत. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं मार्केट शेअर जर इथे बघितला तुम्ही तर तो आहे 68%, 68% हा मार्केट शेअर्स आहे. म्हणजे जर समजा आपल्या भारतामध्ये 100 लोक जर गुंतवणूक करत असतील त्याच्या 68% म्हणजे 68 लोक LICकडे जातात आणि 42% बाकीच्या 25-30 कंपन्यांमध्ये तो डिवाइड होतो. यावरनं लक्षात येतं की ही किती ट्रस्टेड आणि स्टेबल ऑर्गनायझेशन आहे. त्यामुळं माझी नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ
तुम्ही मॅक्झिमम लोकांपर्यंत फॉरवर्ड करा. पॅनिक होण्याची अजिबात गरज नाही आहे. कारण आज बरेचसे जे पॉलिसी होल्डर आहेत ते पॅनिक होत आहेत आणि त्यामुळं चुकीच्या निर्णयाकडे ते वळत आहेत. तसं अजिबात घाबरायची गरज नाही आहे. हा व्हिडिओ मॅक्झिमम शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं यामध्ये तुम्हाला जर बघितलं तर ॲब्सोल्युटली नॉट, म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्हाला पॅनिक होण्याची गरज नाही आहे. ही आकडेवारी खूप कमी आहे. सो याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करा. हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.